महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच उमेद अंतर्गत राज्यात लाखो महिला कर्मचारी कार्यरत आहेत। आपल्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी उमेद महाराष्ट्र राज्य महिला आणि कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या वतीनं आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। यावर मुख्यमंत्र्यांनी मंगळवारपर्यंत काहीतरी तोडगा काढू असं आश्वासन दिलं होतं। मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द न पाळल्यानं मंगळवारी रात्री राज्यभरातून संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य मुंबईकडे रवाना झाले। यामध्ये कोल्हापुरातील 5,000हून अधिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात राज्यातील अधिकारी आणि कर्मचारी अल्पशा मानधनावर काम करत आहेत। त्यामुळे सेवेत कायम करावं, मानधन वाढवून मिळावं, प्रवास भत्ता मिळावा अशा प्रमुख मागण्या संघटनेच्या वतीनं करण्यात आल्यात। याच मागण्यांसाठी मुंबईत आझाद मैदानावर आजपासून बेमुदत धरणं आंदोलन करण्यात आलं। आज दिवसभर भर पावसात महिला कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं। यामध्ये संघटनेच्या करवीर तालुका अध्यक्षा आशा गुरव, उपाध्यक्ष प्रियांका कोल्हे, सचिव वर्षा जाधव, आरती पाटील, सरिता चौधरी, धन्वंतरी पाटील, निलोफर शेख, ज्योती मेने, रोहिणी शेटे, किरण रायकर, वृषाली मोरे, स्नेहल शिंदे आदींचा समावेश आहे।